ध्यानाबद्दल तुम्ही सांगितलं, मात्र प्रत्येकाला असंही वाटत असतं की आपण सकारात्मक राहावं, आपले विचार देखील सकारात्मक असावे आणि यासाठी देखील पेट मेडिटेशन करता येतं. तर या मेडिटेशन बद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? तसं पाहिलं ध्यानाचे दोन मार्ग आहेत. एक सांसारिक ध्यान आहे आणि एक संन्यासी ध्यान आहे. संन्यासी ध्यानमध्ये माणूस विरक्त असतो, संन्यासी असतो आणि त्याला कुठली जबाबदारी नसते आणि तो अध्यात्माचा उन्नतीसाठी ध्यान करत असतो. आणि संसारी जो ध्यान आहे त्यांना मनुष्याला जबाबदारी असते, आई वडील, नातेवाईक, परिवार, समाज यांचं असतो आणि त्याचबरोबर त्यांना टेन्शन, नैराश्य, दुःख अशा सगळ्या गोष्टी असतात आणि सामाजिक उन्नतीसाठी ते ध्यान करत असतात. त्यामुळे ध्यानाचे जे दोन मार्ग आहे त्या मार्गामध्ये अनेक प्रकार आहेत. पण आपण ध्यान साधना योग करताना एक वॉर्मअप क्रिया असते. ध्यान हे एक 20 मिनिटाचं किंवा 25 मिनिटाचं वेळ कार्य नसून ते 24 तास निरंतर प्रक्रिया आहे. हे सकारात्मक सद्भावनिक विचारांच्या मार्गाने आम्ही सांगतो की ध्यानाच्या पूर्वी आपण वॉर्मअप करणं फार गरजेचं आहे स्वतःला. जसं आपण एक्सरसाइज करतो तेव्हा वॉर्मअप करतो, तसं ध्यानाला पण वॉर्मअप असतो. तो वॉर्मअप म्हणजे आपले विचार आणि आपली भावना हे सकारात्मक ठेवणे फार गरजेचे आहे. आपण प्रत्येक क्षणी सकारात्मक राहायला पाहिजे, प्रत्येक क्षणी अतिशय भावनिक राहिलं पाहिजे, जेणेकरून आपले विचार, आचार, व्यवहार, नैतिकता, सात्विकता, करुणा, अहिंसा हे सगळं अवलंबन आपल्या आयुष्यात येत असतात. जेव्हा तुम्ही सकारात्मक राहता तेव्हा तुमचं मन प्रसन्न राहतो, तुमचं बुद्धी प्रसन्न होते, आत्मशुद्ध होतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये शरीर शुद्धी, मनशुद्धी आणि आत्मशुद्धी जेव्हा होते तेव्हाच ध्यानामध्ये जास्त लाभ होतो. त्यामुळे आम्ही हा जो ध्यान पेट मेडिटेशनमध्ये आम्ही वॉर्मअप सांगितलेलं. पेट याचा अर्थ पॉझिटिव्ह इमोशनल सद्भावनिक जीवन जगा आणि त्यानंतर ध्यान जे तुमचे प्रकार असतील वेगवेगळे ते ध्यान तुम्ही करा. याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि तुमच्या आयुष्यामध्ये यश, कीर्ती हे जे मिळण्यासाठी तुम्हाला जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे फक्त अहिंसा, नैतिकता, सात्विकता, करुणा या सर्वांचं मार्ग अवलंबन केल्यासच तुमच्या मनावर किंवा तुमच्या प्रवृत्ती मनात, तुमच्या स्वभावामध्ये बदल होतो आणि तुम्ही एक अतिशय पॉझिटिव्ह, कर्मयोगी आणि कॉन्फिडेन्शियल व्यक्ती होता. आणि हाच मार्ग आमचा हा सकारात्मक सद्भावनिक जीवन म्हणजे पेट मेडिटेशनचं जो ध्यान प्रकार आहे. सुरुवातीला आम्ही वॉर्मअप याला सांगितलं आहे. तुम्ही पहिलं वॉर्मअप करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचं जे ध्यान शिकता ज्या गुरुकडनं ते ध्यान शिका आणि ध्यान झाल्यानंतर परत तुम्ही वॉर्मअप म्हणून परत तुम्ही मन, शरीर आणि आत्माला गुंतवून ठेवा. त्यासाठी तुम्ही सतत शरीराने काहीतरी काम करा, मनाने नामस्मरण करा आणि आत्माने सतत इमोशनली लोकांशी प्राणीमात्रांशी, झाडांबद्दल, प्रकृतीबद्दल अतिशय सात्विकतेने, भावनिकपणे प्रत्येकाशी व्यवहार करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात मन, बुद्धी आणि आत्मा आणि शरीर शुद्ध होते आणि ध्यानाला लाभ होतो.